नमस्कार, मी शेफ स्वानंद फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आणि ह्या दिवशी असं म्हणतात की अक्षय तृतीयेपासून आंब्याच्या सीझनला किंवा आंबे खायला सुरुवात होते असं म्हणतात। हल्ली आता मार्केटमध्ये खूप लवकरपासून आंबे येतात, त्यामुळे आपण लवकर खायला सुरुवात करतो, पण साधारण अक्षय तृतीया झाली की मग आंबा खावा असं म्हटलं जातं। तर आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेचं औचित्य साधून एक आंब्यापासून तुम्हाला पदार्थ दाखवणार आहे। आज आपण ताजा आंब्याचा रस वापरून सांज्याची पोळी करणार आहोत। आंब्याच्या रसातली सांज्याची पोळी एकदम इंटरेस्टिंग रेसिपी आहे ना, तुम्ही पण करून बघा, खूप सुरेख लागते। चला करायची सुरुवात। आंब्याची सांज्याची पोळी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण आता आंब्याचा सांजा तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आता ह्या सांज्यात घालायला आपल्याला पाणी लागेल, त्यामुळे मी पहिले पाणी उकळायला ठेवणार आहे। मी गॅस लावून घेतो आणि ह्या पातेल्यामध्ये एक अर्ध पातेलं आपण आधी पाणी उकळायला ठेवूया। इथे एकीकडे आपण पाणी उकळायला ठेवलं आहे आणि आता सांज्यासाठी रवा भाजणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवली आहे, गॅस लावून घेतला आहे आणि ह्यामध्ये आता सगळ्यात पहिले मी घालणार आहे साजूक तूप। एक अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे, ते सगळं आपण ह्यामध्ये काढूया। इथे आपलं तूप आता विरघळलं आहे। आता इथे मी 1 कप भरून रवा घेतला आहे। कुठलाही तुम्ही मेजरिंग कप घेऊ शकता, वाटी घेऊ शकता, त्यांनी मोजून घ्यायचा। 1 वाटी रवा आहे हा, तो मी ह्यामध्ये घालून घेतो। आता मीडियम फ्लेमवरती हा रवा हलका होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता ह्या रव्याला आता हलकासा रंग यायला सुरुवात झाली आहे आणि छान हलका झाला आहे आता हा। आता मी गॅस लहान करणार आहे पूर्णपणे आणि इथं मी घेतला आहे आंब्याचा रस। हा मी ताज्या आंब्याचा रस काढून घेतला आहे, तो आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे। साधारण 1 वाटी रव्यासाठी मी इथे 2 वाट्या आंब्याचा रस काढून घेतला आहे। तो काढल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे, म्हणजे याच्यात गुठळी राहत नाही। आता हा रस मी ह्यामध्ये घालणार आहे। आता हे ढवळून घेऊया। आंब्याचा रस घातल्यानंतर हा जो रवा आहे तो एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आंब्याच्या रसाबरोबर, म्हणजे जो आंब्याच्या रसाचा फ्लेवर आहे तो ह्या रव्यामध्ये उतरेल आणि मग आपण ह्याच्यामध्ये रवा शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत। इथे एक 4 ते 5 मिनिटं हा रवा आता मी छान आंब्याच्या रसाबरोबर भाजून घेतला आहे। आपलं पाणीही इथे उकळलं आहे। मी गॅस बंद करतो आणि आता ह्याच्यात पाणी थोडं कमी लागतं नॉर्मल शिऱ्याला घालतो त्याच्यापेक्षा, कारण आंब्याचा रस पातळ असतो, आंब्याला स्वतःचं असं पाणी असतं, त्याच्यात अर्धा रवा आपला शिजलेला असतो। पूर्ण शिजण्यासाठी आता आपण पाणी घालणार आहोत, त्यामुळे आधी मी जेवढा रवा तेवढंच पाणी यामध्ये घालणार आहे। 1 वाटी रवा होता, त्याच्यासाठी 1 वाटी आपण पाणी घालणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्या गुठळ्या ज्या तयार झालेल्या असतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत पाण्याबरोबर। इथं आता पाणी आपलं सगळं मिक्स झालं आहे। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 5 मिनटं ह्याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती दणकून वाफ काढून घ्यायची आहे। मी एक 5 मिनटं मीडियम फ्लेमवरती याला वाफ काढून घेतो। इथे एक 5 मिनटं झाली आहेत, मी झाकण काढून घेणार आहे। आता ह्याला छान वाफ आली आहे, एकदा ढवळून घेऊया। खूप छान रंग आला आहे ह्याला आंब्याच्या रसाचा। आता ह्यामध्ये साखर घालायची आहे। मी जेवढा रवा होता तेवढी साखर घेतली आहे। तुम्ही जास्त गोड खात असाल तर जास्त साखर वापरली तरी चालेल, पण आंब्याला स्वतःचा सुद्धा असा गोडवा असतो, त्यामुळे मी जेवढा रवा तेवढीच साखर घेतली आहे। 1 कप साखर घेतली आपण, 1 कप रवा घेतला होता, त्यामुळे आता आपण हे मिक्स करून घेऊया। साखरेला आता पाणी सुटेल, त्यामुळे आपल्याला पाणी थोडं कमी घालायचं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे आपला जो शिरा आहे तो परफेक्ट होईल।
इथं आपली जी साखर आपण घातली होती ती छान मिक्स झाली आहे। पुन्हा एकदा मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि परत एक 3 ते 4 मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेऊया। वाफ काढली की आपला सांजा तयार होईल। या सांज्यामध्ये मी कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत, कारण आपल्याला हा पोळीमध्ये भरायचा आहे आणि जेव्हा पोळी लाटत असताना मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्स येतात तेव्हा पोळी फाटते, त्यामुळे मी ह्याच्यात घातलेले नाही आहेत। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बारीक करून घालू शकता, काही हरकत नाही। इथे एक 3 ते 4 मिनटं झाली आहेत, मी झाकण काढून घेतो। छान वाफ आली आहे ह्याला, एकदा आपण ढवळून घेऊया। इथं आपला हा जो सांजा आहे तो आता तयार झाला आहे। मी गॅस बंद करणार आहे आणि हा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आपल्याला। हा जोवर गार होतोय तोवर ह्याच्यासाठी लागणारे जे कणिक आहे, म्हणजे आपण जो मैदा मळून घेणार आहोत सांज्याच्या पोळीसाठी, तो मळून घेऊया। इथे आपला मैदा मळण्यासाठी मी बाउल घेतला आहे काचेचा आणि इथे आपण जेवढा रवा घेतला होता तेवढा मैदा घेतला आहे। 1 वाटी मैदा घेतला आहे मी इथे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही कणिकही वापरू शकता, पण साधारण सांज्याची पोळी करताना आम्ही मैदा वापरतो, त्यामुळे मी मैदा घेतला आहे। तुम्ही अर्धा मैदा अर्धी कणिक असं पण घेऊ शकता। आता ह्या मैद्यामध्ये मी घालणार आहे चिमूटभर मीठ आणि पाणी घालून आपल्याला याचा सैलसर गोळा भिजवून घ्यायचा आहे। जसं आपण पोळी करण्यासाठी वापरतो त्याच्यापेक्षा थोडं सैल आपल्याला हे भिजवायचं आहे। थोडं थोडं पाणी घालणार आहे। इथं मी सैलसर असा गोळा भिजवून घेतला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। एक 3 ते 4 चमचे मी तेल घेणार आहे आणि हा छान आपल्याला 5 ते 7 मिनिटं आता मळून घ्यायचा आहे। जितका आपण ह्याला चांगलं मळू तितका हा मैदा चांगला भिजेल, मऊ होईल आणि आपल्या पोळ्या छान खुसखुशीत होतील। तुम्ही इथे बघू शकता मी हा छान असा मऊसर गोळा भिजवून घेतला आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक अर्धा तास आपण ह्याला भिजवून ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर आपला सांजाही गार होईल, कणिकही छान तिंबली जाईल। आता हे गार झालं, आपला जी कणिक आहे ती तिंबली की मग आपण पोळ्या करायला घेऊया। सांज्याच्या पोळीची आपली सगळी तयारी झाली आहे। आपला शिरा जो होता सांजा तो आता थंड झाला आहे आणि त्याचे आपण जसे पुरणपोळीला गोळे करतो पुरणाचे, तसे मी त्या सांज्याचे गोळे करून घेतलेत। तुम्ही हा बघू शकता गोळा साधारण एवढ्या आकाराचे मी केलेत। तुम्ही पोळी किती मोठी करणारा लहान करणारा त्याच्यावरती हे डिपेंड आहे केवढा गोळा घ्यायचा ते तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। आता इथे जो आपण मैदा भिजवून ठेवला होता तोही छान तिंबला आहे, आता मस्त सॉफ्ट झाला आहे। आता मी 1-2 मिनटं ह्याला असंच मळून घेणार आहे। पोळ्या भाजण्यासाठी इथे मी आता तवा घेतला आहे आणि गरम करायला ठेवला आहे। तवा मंद आच ठेवली आता सध्या पोळी लाटून होईपर्यंत, नंतर आपण गॅस मीडियम करणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट असा आपला मैदा भिजला आहे। आता आपण पोळ्या करायला घेऊया। इथे ही पोळी लाटण्यासाठी मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे वापरणार आहे। तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, पण तांदूळाच्या पिठाने पोळी सरकते पटकन, त्यामुळे तांदूळाचं पीठ घेतलं आहे। आता आपण पोळी करायला घेऊया। मी ह्या पिठामधला एक गोळा काढून घेणार आहे। साधारण एक सुपारी एवढा गोळा घेतला आहे। जसं आपण पुरणपोळीला करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे। मी हा पिठामध्ये बुडवून घेतो आणि आता ह्याची पारी करून घेऊया। इथे मी हे जे पीठ आहे ते थोडंसं गोल करून घेतलं आहे। आता आपल्याला ह्याचा उंडा भरायचा आहे। मी ह्यातला एक गोळा घेणार आहे सांज्याचा आणि आपण जशी पुरणपोळीला करतो त्याच प्रकारे आपल्याला हा भरून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता, इथं मी हा छान उंडा भरून घेतला आहे। आता मी ह्या पिठामध्ये घोळवून घेणार आहे आणि आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटायच्या आधी हातानेच थोडासा हा उंडा मोठा करून घ्यायचा, म्हणजे ह्याच्या आतमधलं जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत जातं। आणि आता आपण ह्याची पोळी लाटून घेऊया।
तुम्ही इथे बघू शकता छान पातळसर अशी आपण जशी पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणे मी ही पोळी लाटून घेतली आहे। रंग पण तुम्ही बघा किती सुंदर आला आहे आंब्याचा। आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे। आपला तवाही इथे गरम झाला आहे। आता मी गॅस मीडियम करणार आहे, आपण मगाशी लो ठेवला होता। आणि ही पोळी आता आपण तव्यावरती टाकूया। दोन्हीकडनं छान शेकवून घ्यायची आता आपल्याला हिला। जोर आपली ही पोळी शेकते तोवर आपण दुसरा उंडा भरून घेऊया। उंडा भरत असताना ह्याचं जे तोंड आहे ते छान गच्च दाबून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी लाटत असताना फाटणार नाही। इथे 1-2 मिनिटं झाली आहेत। आता ही पोळी मी पलटून घेणार आहे। किती मस्त रंग आला आहे बघा। दोन्हीकडनं छान अशीच आपल्याला भाजून घ्यायची हिला। तुम्ही इथे बघू शकता आपली दुसरी पोळी पण मी लाटून घेतली आहे। छान कडेपर्यंत ह्याचं जे सारण आहे ते पसरलेलं आहे, कुठेही कणिक बाजूला झाली असं झालेलं नाही आहे। अशा पद्धतीने उंडा भरला की छान पुरणपोळीचा सुद्धा असो किंवा सांज्याच्या पोळीचा पुरण जे असतं ते छान कडेपर्यंत जातं। तुम्ही इथं बघू शकता आपली ही सांज्याची पोळी आहे ती तयार आहे। दोन्हीकडनं छान भाजून घेतलं आहे आपण ह्याला। आता मी ही काढून घेणार आहे। इथं काढून घेण्यासाठी मी ही ताटली घेतली आहे, त्यावर आपण ही काढून घेऊया। अशा आता आपली ही जी दुसरी पोळी आहे ती पण आपण पोलपाटावरनं काढून घेऊया आणि तव्यावर टाकूया। अशाच प्रकारे आपण आता पुढच्या सगळ्या पोळ्या करून घेणार आहोत। आणि आपली पोळी इथे तयार आहे, मी ही काढून घेतो। तुम्ही बघू शकता आपली पोळी इथे कशी छान मस्त फुगली आहे ती। ही पोळी भाजत असताना आपल्याला तेल तूप वगैरे काही लावायची गरज नाही, कारण आपण शिऱ्यामध्ये तूप वापरलेलं असतं, कणकेमध्ये तेल वापरलेलं असतं, त्यामुळे ह्याला वेगळं काही घालायची गरज लागत नाही। मंडळी, आपण आता ज्या पोळीवरती साजूक तूप घातलं ती पोळी किती सुंदर दिसते बघा। आता मी ती टेस्ट करणार आहे। ही जी पोळी आहे ना ती तुम्ही गरम गरम असताना दुधाबरोबर किंवा साजूक तुपाबरोबर खाऊ शकता। मला साजूक तुपाबरोबर जास्त आवडते। अगदी मऊ छान लुसलुशीत झाल्यात पोळ्या। आंब्याचा खूप छान स्वाद लागला आहे ह्याला आणि गोडवा पण अगदी परफेक्ट आहे, म्हणजे खूप गोड झालेली नाही किंवा अगोडही झालेली नाही आहे, प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअरही करा। धन्यवाद।